संपला, एप्रिल महिना संपला आणि आता मे महिना सुद्धा संपत आलाय, पण तुमच्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते अद्याप तुमच्या बँक खात्यात आलेले नाही. शेजाऱ्यांच्या महिलांचे पैसे आले, पण तुमचे 1500 किंवा 3000 अजूनही अडकले. थांबा जरा, तुम्ही विचार करत असाल की हे पैसे आता कधीच मिळणार नाही, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण काल म्हणजेच 20 मे 2026 रोजी सरकारने एक GR काढला आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या नवीन GR मध्ये एक अशी छुपी गोड बातमी सुद्धा, ज्यामुळे रखडलेले सगळे पैसे एका झटक्यात जमा होणार आहे. तुमचा अर्ज नेमका कोणत्या यादीत आहे, तुमचे पैसे अडकण्यामागे सरकारचा कोणता मोठा निर्णय आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या योजनेतून कायमचे बाहेर करू शकते. नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या MM-Info चॅनलवर. सरकारी योजनांची खरी आणि अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, तुम्हाला मार्च किंवा एप्रिलचा हप्ता मिळाला आहे की नाही मला खाली कमेंटमध्ये येस किंवा नो लिहून नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला नेमकी अडचण समजेल. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हजारो महिलांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अचानक का थांबवण्यात आले. पोर्टलवर तर अप्रूव्ड दाखवते, मग बँकेत पैसे का आले नाहीत. यामागे एक फार मोठं गुपित होतं. निवडणुका आणि तांत्रिक पडताळणी यामुळे निधी वितरणावर काही मर्यादा आल्या होत्या. शासनाच्या अंतर्गत खात्यात बँक खात्याची पुन्हा एकदा स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणी सुरू होती. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. ज्या महिलांचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते तांत्रिक त्रुटीमुळे थांबले होते, त्यांच्यासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. हा निधी सर्वांनाच मिळणार का, तर अजिबात नाही. आता अगदी कान देऊ नये का. जर तुमचे मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नसतील आणि तुम्हाला ते मे महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्र हवे असतील, तर तुमच्या खात्यात या 3 गोष्टी अपडेट असणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमचे नाव थेट रिजेक्ट लिस्ट मध्ये जाऊ शकेल. पहिली आणि सर्वात मोठी अट, DBT ऍक्टिव्ह. तुमचं बँक खाते आधार कार्डशी केवळ लिंक असून चालणार नाही, तर ते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी सक्रिय असलं पाहिजे. जर आधार सीडिंग नसेल तर सरकारचा पैसा तुमच्या खात्याच्या दारातून परत जाईल. दुसरी अट, eKYC. ज्या महिलांनी अजूनही मोबाईल किंवा आधार eKYC पूर्ण केलेली नाही, त्यांचे मार्च एप्रिलचे थांबलेले पैसे तात्पुरते होल्डवर ठेवण्यात आले आहेत. तिसरी अट, बँक खात्याची स्थिती. जर तुमचे खाते गेल्या 6 महिन्यात इनएक्टिव्ह किंवा डॉर्मंट म्हणजेच बंद असेल, तर सरकारकडून पैसे पाठवूनही ते फेल झाले आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मग आम्हाला आमचे पैसे कधी आणि कसे मिळणार, तर ऐका, जर तुम्ही या त्रुटी आजच दुरुस्त केल्या तर सरकार पुढील काही दिवसात एकत्रित हप्ता थेट खात्यात जमा करणार आहे. याचा अर्थ असा की ज्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले नव्हते, त्यांच्या खात्यात मार्चचे 1500, एप्रिलचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे एकूण 4500 रुपये एकत्र जमा होण्याची दाट शक्यता समोर येत आहे. पण हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं करंट स्टेटस लगेच चेक करावं लागेल. लाडक्या बहिणींनो, 20 मे 2026च्या या नवीन GR मुळे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं आहे. पैसे मिळणार आहेत, पण फक्त त्यांनाच ज्यांची कागदपत्रे 100% अचूक आहेत. तुम्हाला या नवीन नियमाबद्दल काय वाटते? सरकारने हे योग्य केले की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा. ही महत्वाची आणि धक्कादायक माहिती तुमच्या गावातील, नात्यातील प्रत्येक बहिणीला व्हॉट्सअपवर शेअर करा. अशाच सर्वात वेगवान आणि खऱ्या अपडेटसाठी तुमच्या हक्काच्या MM-Info चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन. तोपर्यंत धन्यवाद.